गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्ससोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे 11वी कॉमर्स या वर्गामध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अकाउंटन्सी या विषयाचा सिलेबस आपल्या DNA कॉमर्स या यूट्यूब चॅनलवर पूर्णपणे मोफतपणे उपलब्ध करून दिला जात आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपला सिलेबस चालू आहे 11वीचा आणि या सिलेबसमध्ये आपण टॉपिक शिकत आहोत फायनल अकाउंट ऑफ प्रोप्रायटरी कन्सर्न. फायनल अकाउंटचे सर्व थेरी लेक्चर आपले झालेले आहे. ॲडजस्टमेंट आपण शिकलो, फॉर्मॅट आपण शिकलो. तुम्ही प्लेलिस्टला जाऊन सर्व थेरी लेक्चर बघू शकतात. आणि आजपासून फायनल अकाउंटचे प्रॉब्लेमला आपण सुरुवात करत आहोत. पहिला प्रॉब्लेम विद्यार्थी मित्रांनो जो तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, आजपासून आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत. तर प्रॉब्लेम सोडवण्या अगोदर जर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला नवीन आलेला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करत चला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल विद्यार्थी मित्रांनो शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे सोल्युशनमध्ये आपण 3 अकाउंट बनवणार: ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. आणि क्वेश्चन जो प्रॉब्लेम असेल त्याच्यामध्ये ट्रायल बॅलन्स दिली जाणार आणि ॲडजस्टमेंट दिली जाणार. आपला सगळ्यात पहिला प्रॉब्लेम आज आपण सोडून घेत आहोत. खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे, व्यवस्थितपणे समजून घ्या. टेक्निक मी तुम्हाला सांगणार, थोडा आपल्याला वेळ लागणार आहे परंतु अगदी डिटेलमध्ये आपण समजून घेणार. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि समजून घ्या फायनल अकाउंट कसं सोडवायचं आहे. तर सगळ्यात अगोदर ट्रायल बॅलन्स दिला जाणार आणि ॲडजस्टमेंट दिला जाणार. पहिला टास्क, ॲडजस्टमेंट वाचा. ज्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे त्याला टिक मार्क करा किंवा विशिष्ट मार्किंग करून घ्या. तर चला आपण ॲडजस्टमेंट वाचूया आणि ज्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे त्यांना आपण मार्किंग करून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिली ॲडजस्टमेंट बघा, क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट जी असते ती डायरेक्ट सोडवायची असते. याला स्टार करायचं नाही का? कारण क्लोजिंग स्टॉक ट्रायल बॅलन्समध्ये दिला जात नाही. ट्रायल बॅलन्समध्ये ओपनिंग स्टॉक असतो, क्लोजिंग स्टॉक दिला जात नाही. क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट डायरेक्टली सोडवा, स्टार करू नका. ऑफिस सॅलरी आउटस्टँडिंग ₹1000. ऑफिस सॅलरीवर ॲडजस्टमेंट आहे. ज्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे त्याला स्टार करा किंवा विशिष्ट मार्किंग करा. इकडे बघा ऑफिस सॅलरी आहे, त्याला मी स्टार करून घेतोय. त्याच्यानंतर प्रीपेड वेजेस ₹1000. वेजेसवर ॲडजस्टमेंट आहे, इकडे वेजेस आहे, वेजेसला स्टार करा. त्याच्यानंतर 3 नंबर ॲडजस्टमेंट, प्रोव्हाइड डेप्रिसिएशन 5%, 10%, 15%. 3 डेप्रिसिएशन सांगितले, 5%, 10%, 15%. 3 असेट दिलेले आहे. ऑफिस इक्विपमेंट, मोटर व्हॅन, प्लांट अँड मशिनरी. तिघांना स्टार करा. ऑफिस इक्विपमेंट, मोटर व्हॅन, प्लांट अँड मशिनरी तिघांना स्टार केलं. संपलं ॲडजस्टमेंट. फक्त क्लोजिंग स्टॉकला आपण स्टार केलं नाही कारण ती ॲडजस्टमेंट आपण डायरेक्ट सोडवणार. सगळ्यात पहिला टास्क तुम्ही स्टार करा ॲडजस्टमेंटला. आता ज्यांना तुम्ही स्टार केलेला आहे त्यांच्यावर ॲडजस्टमेंट आहे त्यांचे 2 इफेक्ट करायचे आहे आणि ज्यांच्यावर स्टार नाही त्यांच्यावर ॲडजस्टमेंट नाही, त्यांचा फक्त एकच इफेक्ट करायचा. हा पहिला रूल लक्षात ठेवा. आता मी हे क्लोज करणार आहे, स्टार तुम्हाला नंतर दिसणार नाही म्हणून लक्षात ठेवा किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवा कशावर ॲडजस्टमेंट आहे. आता आपण क्लोज करूया. आता सगळ्यात महत्त्वाचा ट्रायल बॅलन्स सोडवायचा आहे. ट्रायल बॅलन्स सोडवत असताना काय करायचं, अगोदर सगळ्यात पहिले हा नियम वापरायचा जो नियम मी तुम्हाला शिकवलेला आहे. हा नियम व्यवस्थित समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो. हा नियम तुम्हाला व्यवस्थित समजला पाहिजे. नियम काय आहे, डेबिट बॅलन्स ट्रायल बॅलन्सचे असतात आणि क्रेडिट बॅलन्स असतात. जे डेबिटमध्ये दिले जातात ते एक्सपेन्सेस किंवा असेट असू शकतात, जे क्रेडिटमध्ये दिले जातात ते इन्कम किंवा लायबिलिटी असू शकतात. आपला टेक्निक काय आहे, आपली टेक्निक ही आहे की आपण सगळे डेबिट अगोदर सोडवणार. आपण सोडवताना असं पण सोडू शकलो असतो, जो सिक्वेन्स दिला त्या सिक्वेन्सनी पण सोडू शकलो असतो, परंतु तुम्ही डेबिट अगोदर सोडवा, क्रेडिट अगोदर सोडवा किंवा सिक्वेन्सली सोडवा, तुम्हाला फरक पडत नाही. परंतु मी तुम्हाला सजेस्ट करेल, तुम्ही अगोदर सगळे डेबिट सोडवले आणि त्याच्यानंतर सगळे क्रेडिट सोडवले तर तुम्ही कधीच चुकणार नाही. म्हणून शक्यतो अगोदर डेबिट सोडवत चला, नंतर क्रेडिट सोडवत चला. मग डेबिट सोडवत असताना डेबिटचा नियम वापरा. डेबिटमध्ये दिलेला प्रत्येक ट्रान्झॅक्शन एकतर एक्सपेन्सेस असणार किंवा असेट असणार. ज्या वेळेस तुम्हाला डेबिटमध्ये दिलेला ट्रान्झॅक्शन एक्सपेन्सेस वाटेल त्यावेळेस तो एक्सपेन्सेस फक्त डेबिट साईडलाच रेकॉर्ड करायचा. मग कोणत्या डेबिट साईडला, ट्रेडिंग अकाउंटच्या किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या. जर तो एक्सपेन्सेस नसेल तर तो बॅलन्स शीटच्या असेटला रेकॉर्ड करायचं. जर क्रेडिट सोडत असाल, क्रेडिटमध्ये दिलेले ट्रान्झॅक्शन इन्कम किंवा लायबिलिटी, जर तुम्हाला ते इन्कम वाटले तर क्रेडिट साईडला रेकॉर्ड करा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा ट्रेडिंग अकाउंट, आणि लायबिलिटी वाटली तर लायबिलिटीला. एवढं सिंपल नियम आहे. तर आपण काय करणार, सगळे डेबिट अगोदर सोडवणार आणि ते सोडत असताना फक्त एवढा नियम वापरणार, एक्सपेन्सेस किंवा असेट. इथे दिलेला ट्रान्झॅक्शन मला एक्सपेन्सेस जर वाटला तर मी ट्रेडिंग किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार आणि असेट वाटलं तर असेटला लिहिणार. चला मग
पहिले आपण डेबिट सोडूया. ओपनिंग स्टॉक डेबिटमध्ये दिलाय, एक्सपेन्सेस किंवा असेट. तर लक्षात घ्या ओपनिंग स्टॉक जो आहे तो एक्सपेन्सेस पण नाही आणि तो असेट पण नाही, तो स्टॉक आहे. स्टॉक ओपनिंग नेहमी आपण ट्रेडिंग अकाउंटलाच रेकॉर्ड करतो, म्हणून एक्सपेन्सेस म्हणून आपण ते तिथं दाखवणार, पण तो एक्सपेन्सेस नाही, तो ओपनिंग स्टॉक आहे. तर लक्षात घ्या ट्रेडिंग अकाउंटच्या जेव्हा जेव्हा तुम्हाला ट्रायल बॅलन्समध्ये ओपनिंग स्टॉक दिला जाणार तेव्हा तेव्हा तो ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करायचं. म्हणजे ट्रेडिंग अकाउंटची सुरुवातच ओपनिंग स्टॉकने होते. तुम्ही अगोदर आपले थेरी लेक्चर जर बघितलं तर तुम्हाला मी तिथं शिकवलेलं आहे ट्रेडिंग अकाउंटच्या सुरुवातीला ओपनिंग स्टॉकच लिहायचं. कोणत्या साईडला? डेबिट साईडला, कारण आपण डेबिट बॅलन्सेस सोडवतोय, क्रेडिटला सोडवायचं नाही. मग डेबिटला लिहा. डेबिटची सुरुवात आपण टू शब्दाने करतो. टू ओपनिंग स्टॉक, टू ओपनिंग स्टॉक. अमाऊंटचे दोन कॉलम असतात, पहिला कॉलम इनर, दुसरा आउटर. जर ॲडजस्टमेंट असेल तर आपण इनर कॉलममध्ये लिहितो, ॲडजस्टमेंट नसेल तर आउटर. मग डायरेक्ट आउटरला लिहा 32,750, 32,750. ओपनिंग स्टॉक झालं. ओपनिंग स्टॉक नंतर परचेस. प्रत्येक डेबिट बॅलन्स सोडवत असताना फक्त हा नियम डोक्यात ठेवा, डेबिट बॅलन्स सोडवतोय एक्सपेन्सेस किंवा असेट. परचेस, परचेस म्हणजे खरेदी करणे. खरेदी एक्सपेन्सेस आहे का असेट आहे? खर्च आहे म्हणजे एक्सपेन्सेस. मग जे जे एक्सपेन्सेस तुम्हाला वाटतात ते कुठे रेकॉर्ड करायचे? डेबिट साईडला. कोणत्या डेबिट साईडला? ट्रेडिंग अकाउंटच्या किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या. मग परचेसेस कुठे रेकॉर्ड करतात? तर परचेसेस रेकॉर्ड करतात फक्त ट्रेडिंग अकाउंटला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रेकॉर्ड करत नाही. मग परचेसेस आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करणार. मग इथे लिहा डेबिटला टू परचेसेस. आता अजून एक लक्षात घ्या, एक हिंट तुम्हाला सांगतो. परचेसेस जर दिले तर त्याचे रिटर्न सुद्धा काही वेळेस दिले जातात. परचेस आणि परचेसचे रिटर्न, सेल्स आणि सेल्सचे रिटर्न. मी तुम्हाला थेरीमध्ये शिकवलं होतं. परचेसचे रिटर्न परचेसमधून वजा करायचे, सेल्सचे रिटर्न सेल्समधून वजा करायचे. आणि एक लॉजिक तुम्हाला सांगतो, परचेस जर डेबिटमध्ये दिले तर त्याचे रिटर्न नेहमी क्रेडिटमध्ये दिले जातील आणि सेल्स क्रेडिटमध्ये असतात, त्याचे रिटर्न नेहमी डेबिटमध्ये दिले जातील. तर परचेस डेबिटमध्ये आहे तर त्याचे रिटर्न क्रेडिटमध्ये शोधा. तर इथं बघा क्रेडिटमध्ये परचेस रिटर्न. मग परचेसमधून परचेस रिटर्न काय करायचे? वजा करायचे. मग परचेस अगोदर इनरला लिहा. परचेस आहे 55,000. परचेसची अमाऊंट दिलेली आहे 55,000, इनरला लिहा. आणि याच्यातून याचे रिटर्न वजा करायचे, लेस परचेस रिटर्न. परचेसमधून परचेसचे रिटर्न वजा होतील, परचेस रिटर्न. मग परचेस रिटर्न डेबिट, परचेस रिटर्न आहे, परचेस डेबिटमध्ये आहे तर रिटर्न क्रेडिटमध्ये बघा. क्रेडिटमध्ये किती? 2,630. मग इकडे लिहा 2,630 वजा करायचे आहे, वजा करा. मग 55,000 मधून 2,630 वजा करा. किती राहिले? 55 मधून 2 गेले 53, 53 मधून 600 गेले 52,400, 52,400 मधून 30 गेले 52,370. मग आउटरला आले 52,370. आता बरेच विद्यार्थी सांगतील सर हे ॲडजस्टमेंट आहे का, याचा दुसऱ्यांदा रेकॉर्ड करायचं का? तर परचेस रिटर्न, सेल्स रिटर्न ॲडजस्टमेंट नाही, ते फक्त वजा करायचे. परचेस रिटर्न परचेसमधून, सेल्स रिटर्न सेल्समधून एकदाच वजा करायचे, दुसरा इफेक्ट करायचा नाही. मग परचेसमधून परचेस रिटर्न वजा झाले आणि शिल्लक राहिलेली रक्कम आउटरला लिहिली आपण. किती? 52,370. मग 52,370 आपण परचेस रिटर्न म्हणून रेकॉर्ड केलेले आहे. आता पुढचं ट्रान्झॅक्शन. मग पुढचं ट्रान्झॅक्शन इकडे बघा. परचेस नंतर सेल्स दिला, सेल्स क्रेडिटमध्ये आहे. मी तुम्हाला काय सांगितलं? सेल्स क्रेडिट बॅलन्स आपण नंतर सोडवणार, आपण सगळे डेबिट सोडवणार. मग अगोदर डेबिट सोडून घ्या. मग डेबिट सोडवा. डेबिट सोडवताना इथं बघा डेबिटमध्ये दिले सेल्स रिटर्न. डेबिटमध्ये काय दिले? सेल्स रिटर्न. मग जसे परचेस रिटर्न परचेसमधून वजा करतात तसे सेल्स रिटर्न सेल्समधून वजा करायचे. मग सेल्स रिटर्न वजा करण्यासाठी अगोदर सेल्स लिहावे लागतील. मग सेल्स कुठे आहे? सेल्स आहे क्रेडिटमध्ये. मग क्रेडिटमध्ये असतील तर क्रेडिटचा नियम वापरा. क्रेडिटमध्ये जे जे ट्रान्झॅक्शन असतात ते इन्कम किंवा लायबिलिटी असतात. जर इन्कम असतील तर क्रेडिटला रेकॉर्ड करा, ट्रेडिंगच्या किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या. आणि लायबिलिटी असतील तर लायबिलिटीला रेकॉर्ड करा. सेल्स, सेल्स म्हणजे विकणे, विकणे म्हणजे आपला काय आहे? इन्कम आहे. इन्कम म्हणजे कोणती साईड? क्रेडिट साईड. मग सेल्स आपण क्रेडिटला रेकॉर्ड करणार. मग प्रश्न आहे कोणत्या क्रेडिटला? प्रॉफिट अँड लॉसच्या का ट्रेडिंगच्या? तर लक्षात घ्या, जसे परचेस ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड केले तसे सेल्ससुद्धा फक्त ट्रेडिंग अकाउंटलाच रेकॉर्ड करायचे. फरक एवढा आहे, परचेस डेबिटला रेकॉर्ड करतात, सेल्स क्रेडिटला रेकॉर्ड करतात, कारण सेल्स आपले इन्कम आहे. मग इकडे लिहा, क्रेडिटची सुरुवात आपण बायने करतो, बाय सेल्स. मग अगोदर आपण सेल्स लिहूया. सेल्स किती आहे? 89,500.
इनरला लिहा. का इनरला लिहिले? कारण याच्यातून रिटर्न वजा करायचे. मग सेल्समधून सेल्सचे रिटर्न वजा करायचे. लेस सेल्स रिटर्न. आता सेल्स क्रेडिटमध्ये होते तर त्याचे रिटर्न डेबिटमध्ये. मग डेबिटमध्ये रिटर्न किती आहे? 4480. वजा करा आणि आउटरला अमाऊंट लिहा. मग 89 मधून 4 गेले 85,000. 85,500 मधून 480 गेले 85,020. तुम्हाला बेरीज वजाबाकी करता आली पाहिजे. मग शिल्लक राहिले 85,020. शिल्लक राहिले 85,020. सेल्समधून आपण सेल्स रिटर्न वजा केले, एकदाच वजा करायचे आणि शिल्लक राहिले 85,020. इथं डायरेक्ट शब्द दिले होते परचेस रिटर्न आणि सेल्स रिटर्न म्हणून तुम्हाला लगेच ओळखता आलं. परंतु काही वेळेस वेगळे शब्द येतात जे मी तुम्हाला थेरी लेक्चरमध्ये शिकवले होते. परचेस रिटर्नला म्हणतात रिटर्न आउटवर्ड आणि सेल्स रिटर्नला म्हणतात रिटर्न इनवर्ड. मग हे शब्द जर आले तर तुम्हाला ओळखता आलं पाहिजे कोणते रिटर्न कशातून वजा करायचे. रिटर्न आउटवर्ड म्हणजे परचेस रिटर्न, परचेसमधून वजा करा. रिटर्न इनवर्ड म्हणजे सेल्स रिटर्न, सेल्समधून वजा करा. आणि ते पण नाही समजलं तर सिंपल लॉजिक आहे. परचेस डेबिटमध्ये असतात तर जेव्हा जेव्हा परचेस डेबिटमध्ये असतील त्याचे रिटर्न नेहमी क्रेडिटमध्ये असतील. म्हणजे क्रेडिटमध्ये दिलेले रिटर्न परचेस रिटर्न आणि डेबिटमध्ये दिलेले रिटर्न सेल्स रिटर्न, कारण सेल्स क्रेडिटमध्ये आहे. तर हा एक लॉजिक लक्षात घ्या. आणि आपली अमाऊंट शिल्लक राहिली सेल्स रिटर्न वजा केल्यानंतर 85,020. मग 85,020 एवढी अमाऊंट आपली शिल्लक राहिलेली आहे. परत आपण आपल्या प्रॉब्लेममध्ये येऊया. डेबिट बॅलन्स सोडवतोय. रॉयल्टी. डेबिट बॅलन्सचा नियम काय? एक्सपेन्सेस किंवा असेट. मग रॉयल्टी एक्सपेन्सेस आहे का असेट आहे? तर रॉयल्टी आपला खर्च आहे. रॉयल्टी म्हणजे मानधन. मग रॉयल्टी खर्च आहे. जे जे खर्च असतात, जे जे एक्सपेन्सेस असतात ते आपण डेबिटला लिहितो. ट्रेडिंगच्या किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या. कुठं लिहू? तर रॉयल्टी नेहमी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटलाच रेकॉर्ड करायचं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रेकॉर्ड करू नका. मग इकडे लिहा टू रॉयल्टी. टू रॉयल्टीज. रॉयल्टी खर्च आहे तो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करायचा. डायरेक्ट आउटर कॉलम कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही. 4,000 रॉयल्टी 4,000. रॉयल्टी नंतर वेजेस आणि सॅलरी. डेबिटमध्ये एक्सपेन्सेस किंवा असेट तर वेजेस आणि सॅलरी एक्सपेन्सेस आहे. मग कुठे रेकॉर्ड करायचं? ट्रेडिंग किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. इथं जॉईंट शब्द आला वेजेस आणि सॅलरी. जॉईंट शब्द जर आला तर पहिला शब्द बघायचा. पहिला शब्द महत्त्वाचा आहे वेजेस. वेजेस म्हणजे मजुरी. वेजेस कुठं लिहितात? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. जॉईंट शब्दामध्ये पहिला शब्द जर सॅलरी असता तर सॅलरी लिहितात प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. पण पहिला शब्द वेजेस आहे तर आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहूया. टू वेजेस अँड सॅलरीज. आणि याच्यावर आपण स्टार केलं होतं अगोदर. याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. जेव्हा जेव्हा ॲडजस्टमेंट असेल तेव्हा तेव्हा अमाऊंट इनर कॉलमला लिहायची. मग वेजेस आणि सॅलरीची अमाऊंट आहे 8,000. लगेच ॲडजस्टमेंट सोडवा. मग वेजेसवर ॲडजस्टमेंट नंबर 3 प्रीपेड वेजेस. प्रीपेड सांगितलं. प्रीपेड म्हणजे जे अगोदर पेड केले. तर मी तुम्हाला ॲडजस्टमेंट शिकवलेले आहे. तुम्ही ॲडजस्टमेंटचा व्हिडिओ तिथं जाऊन लेक्चर बघू शकतात. ॲडजस्टमेंटचे करायचे 2 इफेक्ट. मग प्रीपेड जेव्हा जेव्हा प्रीपेड सांगितलं जाणार, ज्याच्यावर प्रीपेड सांगितलं त्याच्यामधून प्रीपेड लेस करायचं आहे. म्हणजे प्रीपेडचा पहिला इफेक्ट लेस करा. मग लिहा लेस प्रीपेड. आणि किती प्रीपेड सांगितले ॲडजस्टमेंट बघा 1,000. मग तेवढे वजा करा. आउटरला शिल्लक राहिले 7,000. 8,000 मधून 1,000 वजा झाले. किती शिल्लक राहिले? 7,000. ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट करतात. मग प्रीपेड पहिल्यांदा लेस करतात आणि दुसऱ्यांदा प्रीपेड नेहमी असेटला रेकॉर्ड करायचं. मग बॅलन्स शीटच्या असेटची सुरुवात फिक्स असेटने होते. 5-6 लाईन सोडून द्या आणि लिहा प्रीपेड वेजेस. प्रीपेड वेजेस जॉईंट शब्द आहे म्हणून जॉईंट शब्द पूर्ण लिहा. वेजेस अँड सॅलरी. जेवढे वजा केले तेवढे आउटरला लिहा 1,000. मग प्रीपेडचे 2 इफेक्ट झाले. प्रीपेड जेव्हा जेव्हा येणार तेव्हा तेव्हा प्रीपेड पहिल्यांदा लेस करा आणि दुसऱ्यांदा असेटला रेकॉर्ड करा. चला पुढं. ऑफिस सॅलरी. डेबिटमध्ये. डेबिट म्हणजे नियम काय? एक्सपेन्सेस किंवा असेट. मग सॅलरी एक्सपेन्सेस आहे का असेट आहे? सॅलरी एक्सपेन्सेस आहे, खर्च आहे. जे जे खर्च असतात ते कुठं रेकॉर्ड करतो आपण? ट्रेडिंग किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. मग सॅलरी रेकॉर्ड करतात प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची सुरुवातीला 1 लाईन सोडायची. का? ट्रेडिंग अकाउंटचा जो काही फरक येणार ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस तो आपण इकडे ट्रान्सफर करणार म्हणून 1 लाईन सोडा आणि लिहा टू ऑफिस सॅलरीज. टू ऑफिस सॅलरीज. आणि इनरला लिहा कारण याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. आपण इनर स्टार केलेलं होतं अगोदर. सॅलरीची अमाऊंट आहे 11,000. लगेच सोडवा.
ॲडजस्टमेंट बघा आणि ॲडजस्टमेंट लगेच सोडवा. सॅलरीवर ॲडजस्टमेंट 2 नंबर, आउटस्टँडिंग. प्रीपेड आणि आउटस्टँडिंग दोन्ही ॲडजस्टमेंट ऑपोजिट आहे, एकमेकांच्या विरुद्ध. प्रीपेड जर जमली तर आउटस्टँडिंग जमायलाच पाहिजे. प्रीपेड पहिल्यांदा लेस करतात, आउटस्टँडिंग पहिल्यांदा ॲड करतात, कारण आउटस्टँडिंग म्हणजे तो खर्च द्यायचा आहे. मग प्रीपेड पहिल्यांदा लेस केली होती, आउटस्टँडिंग नेहमी पहिल्यांदा ॲड करायची. मग लिहा ॲड आउटस्टँडिंग, ॲड आउटस्टँडिंग. किती? 1000. ॲडजस्टमेंट बघा, टोटल झाले आउटरला 12,000. आता दुसरा इफेक्ट करावा लागेल. प्रीपेड आपण दुसऱ्यांदा ॲसेटला रेकॉर्ड केली होती, आउटस्टँडिंग दुसऱ्यांदा लायबिलिटीला रेकॉर्ड करतात. मग लायबिलिटीची सुरुवात कॅपिटलने होते. कॅपिटलसाठी 5 लाईन सोडा आणि इकडे लिहा, शॉर्टमध्ये मी लिहितो O/S. O/S म्हणजे आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग ऑफिस सॅलरीज. आउटर कॉलम 1000. संपली ॲडजस्टमेंट. मग प्रीपेड आणि आउटस्टँडिंग परीक्षेत 100% असणार. काय करायचं? प्रीपेड लेस करायचं आणि दुसऱ्यांदा ॲसेटला लिहायचं. आउटस्टँडिंग सांगितलं, आउटस्टँडिंग ॲड करायचं आणि दुसऱ्यांदा लायबिलिटीला रेकॉर्ड करायचं. संपलं. परत प्रॉब्लेममध्ये या. ऑफिस सॅलरीनंतर बिल्स रिसिवेबल. 2 प्रकारचे बिल्स असतात, ट्रायल बॅलन्समध्ये येतात. एक असते बिल्स रिसिवेबल, एक असते बिल्स पेएबल. मी थेरी लेक्चरमध्ये तुम्हाला शिकवलेले तुम्ही बघू शकतात. बिल्स रिसिवेबल असेट आहे आणि बिल्स पेएबल लायबिलिटी आहे. ते ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रेकॉर्ड करू नका. मग बिल्स रिसिवेबल डेबिटमध्ये दिलं, एक्सपेन्सेस का असेट? असेट. मग बिल्स रिसिवेबल असेट आहे, असेटला लिहा बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल डायरेक्ट आउटरला, कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही. 19,250. डेबिट बॅलन्सेस फक्त सोडवायचे, क्रेडिट सोडवायचे नाही. याच्यानंतर क्रेडिट बॅलन्स, बिल्स पेएबल. बघा आत्ताच सांगितलं होतं, बिल्स रिसिवेबल असेट आहे, बिल्स पेएबल लायबिलिटी आहे. पण आपण आत्ता लायबिलिटीला रेकॉर्ड करणार नाही. आपला नियम आहे, आपण अगोदर सगळे डेबिट बॅलन्सेस सोडूया. मग पुढचा डेबिट बॅलन्स ऑफिस इक्विपमेंट. ऑफिस इक्विपमेंट डेबिट बॅलन्सचा नियम काय? डेबिट बॅलन्समध्ये दिलेलं ट्रान्झॅक्शन एक्सपेन्सेस किंवा असेट. मग इक्विपमेंट एक्सपेन्सेस आहे का असेट आहे? तर इक्विपमेंट म्हणजे ऑफिसचे साधने. मग इक्विपमेंट नेहमी आपली असेट आहे. ज्या ज्या वेळेस इक्विपमेंट दिली जाणार त्या त्यावेळेस इक्विपमेंट आपण असेट म्हणूनच रेकॉर्ड करणार. तर इक्विपमेंट आपली असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेटला रेकॉर्ड करा. मग बॅलन्स शीटच्या असेटला इथं वरती जागा सोडली, तिथं लिहा ऑफिस इक्विपमेंट. ऑफिस इक्विपमेंट. आणि याच्यावर स्टार केलं होतं आपण, म्हणून याला इनरला लिहा ऑफिस इक्विपमेंटची अमाऊंट आहे 20,000. ऑफिस इक्विपमेंट इज 20,000. तर लगेच ॲडजस्टमेंट चेक करूया आणि ॲडजस्टमेंट सोडूया. ऑफिस इक्विपमेंटवर ॲडजस्टमेंट काय? तर ॲडजस्टमेंट नंबर 4 तुम्ही बघू शकतात. प्रोव्हाइड डेप्रिसिएशन ॲट 5%, 10% अँड 15% ऑन ऑफिस इक्विपमेंट, मोटर व्हॅन अँड मशिनरी. 3 डेप्रिसिएशन दिले, 5%, 10%, 15%, 3 असेटवर. मग पहिला डेप्रिसिएशन पहिल्या असेटवर. पहिला डेप्रिसिएशन 5%, पहिली असेट ऑफिस इक्विपमेंट. मग ऑफिस इक्विपमेंटवर डेप्रिसिएशन आहे 5%. डेप्रिसिएशन तुम्हाला 5% सोडवायचं आहे. तर डेप्रिसिएशन तुम्हाला माहिती आहे, डेप्रिसिएशनमुळे असेटची व्हॅल्यू कमी होते. डेप्रिसिएशन ही घसारा आहे, असेटची झीज होते. मग ज्या ज्या वेळेस डेप्रिसिएशन तुम्ही सोडवणार असेटची व्हॅल्यू कमी होणार, म्हणजे डेप्रिसिएशनचा पहिला इफेक्ट डेप्रिसिएशन वजा करणार. मग डेप्रिसिएशन आपण पहिल्यांदा लेस करणार. किती टक्के? 5% डेप्रिसिएशन. डीईपी म्हणजे डेप्रिसिएशन शॉर्टमध्ये. 5% डेप्रिसिएशन कसं काढायचं? एक झिरो कट करा. एक झिरो कट केलं 2,000, एक झिरो कट केले तर 10%. मग 10% 2,000, आपल्याला 65% पाहिजे. मग 2,000चे निम्मे 5%, 1,000. तसं नाही जमलं तर 2 झिरो कट करा. एक झिरो कट केले 10%, 2 झिरो कट करा. 2 झिरो कट केले तर 1%. मग 1% किती? 200. 200 गुणिले आपल्याला किती पाहिजे? 5%. मग 200 गुणिले 5, 1,000. मग डेप्रिसिएशन किती आलं? 1,000. डेप्रिसिएशन वजा करा, आउटरला आले 19,000. आता डेप्रिसिएशन ॲडजस्टमेंट आहे, 2 इफेक्ट करावे लागतील. डेप्रिसिएशन पहिल्यांदा असेटमधून लेस करतात आणि दुसऱ्यांदा डेप्रिसिएशन आपला खर्च आहे, आपला लॉस आहे, म्हणून तो आपण कुठे दाखवणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. मग ज्या ज्या वेळेस डेप्रिसिएशन तुम्ही वजा करणार दुसऱ्यांदा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करणार. मग डेबिटला लिहा टू डेप्रिसिएशन ऑन ऑफिस इक्विपमेंट.
किती डेप्रिसिएशन वजा केलं होतं? 1000. आउटरला लिहा 1000. ॲडजस्टमेंट संपली. आता पुढची ॲडजस्टमेंट मोटर व्हॅन. मोटर व्हॅन आपली असेट आहे, मग अगोदर बॅलन्स शीटच्या असेटला रेकॉर्ड करा. मग मोटर व्हॅन आपली फिक्स असेट आहे. मोटर व्हॅन जितके पण मोटर व्हॅन व्हेकल असतील ते आपल्या असेट आहे. मग मोटर व्हॅन आपण लिहिली, इनरला लिहा कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे 30,400. आणि याच्यावर पण तीच ॲडजस्टमेंट आहे, डेप्रिसिएशन सेम सोडवायची. फक्त डेप्रिसिएशन किती बघा, दुसरा डेप्रिसिएशन 10%, दुसरी असेट मोटर व्हॅन. मग मोटर व्हॅनवर 10%. मग डेप्रिसिएशन पहिल्यांदा लेस करतात, लेस 10% डेप्रिसिएशन. मग 10% म्हणजे 10 कट, 10 कट म्हणजे 3040. 3040. मग 3040 वजा करा. 30,000 मधून 3,000 गेले 27,000, 27,400. 27,400 मधून 40 गेले 27,360. 27,360. बेरीज वजाबाकी तुम्हाला करता आली पाहिजे. मग डेप्रिसिएशन आपण वजा केलं 3040 आणि शिल्लक राहिले 27,360. आता जे डेप्रिसिएशन तुम्ही वजा केलं ते दुसऱ्यांदा कुठे दाखवणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण लिहूया टू डेप्रिसिएशन ऑन मोटर व्हॅन. किती वजा केलं होतं? 3040. मग आउटरला लिहा 3040. संपली ॲडजस्टमेंट. पहिले असेटमधून लेस करा, दुसऱ्यांदा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहा आणि पर्सेंटेज तुम्हाला काढता आले पाहिजे. परत मोटर व्हॅन नंतर बघा इकडे प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी सुद्धा असेट आहे. कोणती असेट आहे? फिक्स असेट. मग प्लांट अँड मशिनरी इकडे लिहा, प्लांट अँड मशिनरी. याला पण इनरला लिहायचं कारण याच्यावर पण ॲडजस्टमेंट आहे. मग प्लांट अँड मशिनरी दिली 25,000. मग लिहा इनरला 25,000 आणि लगेच डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट सोडवा 15%. कशावर? प्लांट अँड मशिनरीवर. मग पहिला इफेक्ट डेप्रिसिएशन ज्या वेळेस विचारणार त्या वेळेस लेस करा, लेस 15% डेप्रिसिएशन. मग 15% म्हणजे पहिले 2 झिरो कट करा आणि 1% मिळालं तर त्याला 15ने गुणा. मग 2 झिरो कट केले 250, 1% आपल्याला 15% पाहिजे, 250 गुणिले 15 करा. किंवा 1 झिरो कट करा 2500, 10% आपल्याला 15% पाहिजे. मग 2500 10%, परत 5% काढा. 2500चे निम्मे 1250. मग 2500 प्लस 1250 या पद्धतीने तुम्ही काढू शकतात. उत्तर येतं 3750. किती आलं? 3750. वजा करा. मग 25मधून 3 गेले 22, 22मधून 750 गेले 21,250. मग आउटरला आले 21,250. डेप्रिसिएशन पहिल्यांदा वजा करतात, दुसऱ्यांदा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहितात. मग लिहा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी 3750. 3750 एवढं डेप्रिसिएशन वजा केलं आणि शिल्लक राहिलं किती? 21,250. जी आपली व्हॅल्यू तिथं आपण असेटला लिहिली होती 21,250. डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट संपली. परत आपल्या प्रॉब्लेममध्ये या प्लांट अँड मशिनरी नंतर बॅड डेब्ट्स. ट्रायल बॅलन्समध्ये जे बॅड डेब्ट्स दिले जातात, थेरी लेक्चरमध्ये शिकवलं होतं. बॅड डेब्ट्स आणि RDDची ॲडजस्टमेंट पण येते, या प्रॉब्लेममध्ये नाही. आपण जेव्हा येणार पुढच्या प्रॉब्लेममध्ये तेव्हा मी तुम्हाला सांगणार. ट्रायल बॅलन्समध्ये जे बॅड डेब्ट्स दिले जातात ते एकदाच रेकॉर्ड करतात. ट्रायल बॅलन्समध्ये RDD सुद्धा दिली जाते, ती सुद्धा एकदाच रेकॉर्ड करायची. यांची ॲडजस्टमेंट दिली तर 2 वेळेस रेकॉर्ड करायचे. आता ट्रायल बॅलन्समध्ये जे बॅड डेब्ट्स देतात, बॅड डेब्ट्स डेबिटला देतात आणि RDD क्रेडिटला देतात. बघा इथं रिझर्व्ह फॉर बॅड डेब्ट्स. रिझर्व्ह फॉर बॅड डेब्ट्स क्रेडिटला दिले 1000. रिझर्व्ह फॉर बॅड डेब्ट्स म्हणजे RDD. ट्रायल बॅलन्सला जे बॅड डेब्ट्स देतात त्याला ओल्ड बॅड डेब्ट्स म्हणतात आणि ट्रायल बॅलन्सला जी RDD देतात त्याला ओल्ड RDD म्हणतात. काय करायचं? ट्रायल बॅलन्सला जे बॅड डेब्ट्स दिले तो आपला लॉस आहे, बुडीत कर्ज. तो लॉस म्हणून आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करायचं. ट्रायल बॅलन्सला दिलेले बॅड डेब्ट्स अगोदर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करायचे. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू बॅड डेब्ट्स. आणि जर ट्रायल बॅलन्सला RDD सुद्धा दिलेली असेल तर बॅड डेब्ट्स इनरला लिहायचे. मग बॅड डेब्ट्स इनरला लिहा 2500. ट्रायल बॅलन्सचे बॅड डेब्ट्स इनरला लिहा आणि ट्रायल बॅलन्सला दिलेली RDD याच्यातून वजा करा. ट्रायल बॅलन्सला दिलेली RDD याच्यातून काय करायची? वजा करायची. मग जेव्हा आपण सोडूया क्रेडिट बॅलन्स तेव्हा आपण वजा करूया. आता इथं फक्त बॅड डेब्ट्स डेबिटला रेकॉर्ड करा,
एकदाच रेकॉर्ड करा, ती ॲडजस्टमेंट नाही, आणि एक लाईन त्याच्या खाली सोडून द्या. बॅड डेट्स नंतर ॲडव्हर्टाइजमेंट. आपण डेबिट सोडवतोय, डेबिट सोडवताना परत मी तुम्हाला ती स्क्रीन दाखवतोय. डेबिट सोडवताना नियम डोक्यात लक्षात घ्या. डेबिट म्हणजे एक्सपेन्सेस किंवा असेट. ॲडव्हर्टाइजमेंट जाहिरात खर्च आहे का असेट आहे? खर्च आहे. मग जे जे खर्च असतील ते डेबिटला रेकॉर्ड करा, ट्रेडिंग किंवा प्रॉफिट अँड लॉस. मग ॲडव्हर्टाइजमेंट कुठे रेकॉर्ड करायचं? तर ॲडव्हर्टाइजमेंट डेबिटला रेकॉर्ड करायचं, परंतु कोणत्या अकाउंटच्या? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या. मग आपण अगोदर जागा ॲडजस्ट करूया. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला तुम्ही रेकॉर्ड करा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण इकडे रेकॉर्ड करूया. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला बॅड डेट्स खाली एक लाईन सोडा आणि लिहा टू ॲडव्हर्टाइजमेंट. याच्यावर ॲडजस्टमेंट नाही, डायरेक्ट आउटरला लिहा. ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे 6000. मग डायरेक्ट आउटरला 6000. ॲडव्हर्टाइजमेंट नंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, कॅश डेबिटमध्ये दिलं, एक्सपेन्सेस किंवा असेट. तर कॅश एक्सपेन्सेस नाही, कॅश असेट आहे. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक आपल्या काय आहे? असेट. तर बॅलन्स शीटला रेकॉर्ड करा असेटला कॅश इन हँड. कॅश इन हँड. मग कॅश किती दिली बघा तिथं, कॅश दिली 5000. डायरेक्ट आउटरला. कॅश नंतर सन्ड्री डेटर्स डेबिटमध्ये दिले. डेबिट म्हणजे एक्सपेन्सेस किंवा असेट. तर डेटर्स एक्सपेन्सेस आहे का असेट आहे? तर लक्षात ठेवा, सन्ड्री डेटर्स आपले असेट आहे. सन्ड्री डेटर्स नेहमी असेटलाच रेकॉर्ड करायचे. मग इकडे लिहा सन्ड्री डेटर्स. आणि सन्ड्री डेटर्समधून बॅड डेट्स RDDच्या ॲडजस्टमेंट वजा करतात, पण बॅड डेट्स आणि RDDची ॲडजस्टमेंट नाही. जेव्हा येईल तेव्हा मी तुम्हाला शिकवेल. आता डायरेक्ट आउटरला लिहा सन्ड्री डेटर्स 31250. आपण पूर्ण डेबिट बॅलन्स विद्यार्थी मित्रांनो सोडून घेतले. आता डेबिट बॅलन्स सोडवताना आपण फक्त एवढंच केलं, जे एक्सपेन्सेस वाटले ते डेबिटला रेकॉर्ड केले, ट्रेडिंगच्या किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या. जे असेट असतील ते असेटला रेकॉर्ड केले. आता आपण सोडवणार क्रेडिट बॅलन्स. डेबिट संपल्यावर सोडवा क्रेडिट बॅलन्स. आणि क्रेडिट बॅलन्स सोडवताना हा नियम वापरा. क्रेडिटमध्ये दिलेला प्रत्येक ट्रान्झॅक्शन इन्कम किंवा लायबिलिटी असू शकतो. इन्कम असेल तर क्रेडिटला रेकॉर्ड करा, ट्रेडिंग किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि लायबिलिटी असेल तर लायबिलिटी. चला सुरुवातीपासून. तर पहिले दिला सेल्स आपण रिटर्न वजा करण्यासाठी अगोदरच लिहिले होते. सेल्स झालं, परचेस रिटर्न झालं. पुढचं बघा बिल्स पेबल इन्कम आहे का लायबिलिटी आहे? तर मी तुम्हाला सांगितलं दोन प्रकारचे बिल असतात, रिसिवेबल आणि पेबल. रिसिवेबल असेट असतं आणि बिल्स पेबल लायबिलिटी असतं. तर बिल्स पेबल जेव्हा जेव्हा दिलं जाणार क्रेडिटमध्ये तेव्हा तो लायबिलिटी म्हणून लायबिलिटीला रेकॉर्ड करा. मग लायबिलिटी साईडला या आणि इकडे रेकॉर्ड करा बिल्स पेबल. डायरेक्ट आउटर कॉलम. अमाऊंट आहे 12500, 12500. त्याच्यानंतर पुढचे क्रेडिट बॅलन्स कमी असतात. रिझर्व फॉर बॅड डेट्स RDD. मी तुम्हाला सांगितलं ट्रायल बॅलन्समध्ये बॅड डेट्स असतात, त्याला ओल्ड बॅड डेट्स म्हणतात. ट्रायल बॅलन्समध्ये RDD दिली तर त्याला ओल्ड RDD म्हणतात. एकदाच रेकॉर्ड करायचे. काय? बॅड डेट्स डेबिटला रेकॉर्ड करायचे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, आणि RDD त्याच्यातून वजा करायची. मग आपण बॅड डेट्स लिहिलेले होते, त्याच्या खालून फक्त RDD वजा करायची. मग लिहा लेस RDD शॉर्ट फॉर्म आहे, त्याचं नाव आहे रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स. मग ती आहे 1000. 1000 वजा करा, आउटरला येणार 1500. संपलं. ट्रायल बॅलन्सला दिलेले बॅड डेट्स डेबिटला लिहायचे आणि ट्रायल बॅलन्सला दिलेली RDD क्रेडिटमध्ये देतात, ती वजा करायची. तुम्ही RDD इकडे डायरेक्ट क्रेडिटला पण लिहू शकतात, परंतु सोपं करायचं असेल तर RDD वजा करा, म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. RDD नंतर सन्ड्री क्रेडिटर्स. क्रेडिट्समध्ये दिलं म्हणजे नियम वापरा, इन्कम किंवा लायबिलिटी. क्रेडिटर्स इन्कम आहे का लायबिलिटी आहे? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे क्रेडिटर्स आपली लायबिलिटी आहे. तर लायबिलिटीला या आणि इकडे लिहा क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स. डायरेक्ट आउटरला त्याची अमाऊंट दिलेली आहे 24000. मग सन्ड्री क्रेडिटर्स लिहा 24000. त्याच्यानंतर कॅपिटल इन्कम किंवा लायबिलिटी. कॅपिटल इन्कम आहे का लायबिलिटी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो आपण कॅपिटल लायबिलिटी म्हणून रेकॉर्ड करतो. मग कॅपिटल जेव्हा जेव्हा येणार तेव्हा फक्त लायबिलिटीला रेकॉर्ड करा. लायबिलिटीची सुरुवातच कॅपिटलने होते. वरती आपण जागा सोडली कॅपिटलसाठी. कॅपिटलची अमाऊंट ॲडजस्टमेंट जरी नसली तरी इनरलस लिहायची. का? कारण याला आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस ट्रान्सफर करत असतो. मग कॅपिटल लिहा 1,25,000. संपलं. ट्रायल बॅलन्स सगळा संपला.
आता फक्त ॲडजस्टमेंट चेक करा. जेव्हा तुमचा ट्रायल बॅलन्स पूर्ण सोडून होणार, डेबिट आणि क्रेडिट बॅलन्स सगळे संपले, तेव्हा फक्त चेक करा ॲडजस्टमेंट कोणती शिल्लक राहिली. मग पहिली ॲडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक आपली बाकी आहे, आपण सोडवलंच नाही. मग क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंटचे पहिले 2 इफेक्ट लक्षात घ्या. क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड करा, दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला रेकॉर्ड करा. मग चला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. मग ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आपण लिहिणार, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, इकडे ट्रेडिंग अकाउंट आहे आपला. मग ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आपण लिहूया, थोडी स्क्रीन क्वेश्चनची छोटी करूया आणि सोल्युशन मोठा करूया. मग ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक, बाय क्लोजिंग स्टॉक. मग क्लोजिंग स्टॉक रेकॉर्ड करताना आता लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, क्लोजिंग स्टॉक तर आपण लिहिलं, पण क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट जर ॲडजस्टमेंटमध्ये तुम्ही बघितली तर 2 किमती दिलेल्या आहे. क्लोजिंग स्टॉक वॉज व्हॅल्यूड कॉस्ट प्राइस ₹19,000, मार्केट प्राइस ₹20,000. म्हणजे क्लोजिंग स्टॉकच्या 2 किमती दिल्या. क्लोजिंग स्टॉकच्या ॲडजस्टमेंटमध्ये जर 2 किमती आल्या तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे विच एव्हर इज लेस शुड बी टेकन ॲज अ क्लोजिंग स्टॉक. जी कमी असेल ती क्लोजिंग स्टॉक म्हणून कन्सिडर करा. मग 19,000 आणि 20,000 कोणती कमी आहे? 19,000. तर क्लोजिंग स्टॉक लिहा 19,000. क्लोजिंग स्टॉक 19,000. क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला. मग बॅलन्स शीटच्या असेटला या आणि इकडे लिहा क्लोजिंग स्टॉक 19,000. ॲडजस्टमेंट संपली. क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला. 2 व्हॅल्यू दिल्या तर जी कमी असेल ती. क्लोजिंग स्टॉक झालं, ऑफिस सॅलरी झाली, वेजेस प्रीपेड ते पण झालं आणि डेप्रिसिएशन पण झालं. सगळ्या ॲडजस्टमेंट विद्यार्थी मित्रांनो आपण सोडवल्या. मग सगळ्या ॲडजस्टमेंट आपल्या सोडून झालेल्या आहे. सगळ्या ॲडजस्टमेंट जर तुमच्या सोडून झालेल्या असतील तर तुम्ही काय करायचं, आता क्लोज करायचं. मग क्लोज करण्याची पद्धत, अगोदर तुम्ही ट्रेडिंग अकाउंट क्लोज करा. ट्रेडिंग अकाउंट क्लोज केल्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करा आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज केल्यानंतर बॅलन्स शीट क्लोज करा. मग अगोदर आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज करूया. तर ट्रेडिंग अकाउंट आपण विद्यार्थी मित्रांनो इथं क्लोज करून घेऊया. ट्रेडिंग अकाउंट. मग ट्रेडिंग अकाउंटची 2 साईड चेक करा, डेबिट साईड आणि क्रेडिट साईड. डेबिट जास्त आहे का क्रेडिट जास्त आहे? तर ट्रेडिंग अकाउंट जर तुम्ही चेक केलं तर ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड जास्त दिसते. मग जी साईड जास्त असेल त्या साईडला क्लोज करा, जी जास्त भरेल तिथं आपण क्लोज करणार. मग क्रेडिट जास्त आहे, क्रेडिटला क्लोज करा. 85 आणि 19, 95 5 1,04,020. मग टोटल लिहा, टोटल आहे 1,04,020. ज्या साईडला जास्त असेल त्या साईडला क्लोज करा आणि ती टोटल दुसऱ्या साईडला लिहा. मग दुसऱ्या साईडला आउटर कॉलमला नेहमी लिहायचं 1,04,020. परंतु 1,04,020 ही टोटल कोणती आहे? क्रेडिटची, डेबिटची नाही आहे. डेबिट कमी आहे. मग काय करायचं, 1,04,020 मधून एवढे डेबिटचे अमाऊंट वजा करा. 32,750, 52,370, 4,000, 7,000 एवढ्या वजा करा आणि जो काही फरक येईल तो एवढा याच्यावरती लिहा. मग कारण हा डेबिट साईड आपली कमी आहे, मग तुम्ही वजा करा आणि किती डिफरन्स येतोय बघा. मग एवढ्या सगळ्या अमाऊंट वजा केल्यानंतर तुमचा ट्रेडिंग अकाउंटला जो डिफरन्स येणार तो आपला हा वजा केल्यानंतर तो डिफरन्स येणार 7,900. तो डिफरन्स आपण इकडे लिहिणार 7,900. आता या डिफरन्सला काय नाव द्यायचं? जेव्हा जेव्हा डेबिटला डिफरन्स येणार तेव्हा तेव्हा त्याला ग्रॉस प्रॉफिट आणि क्रेडिटला डिफरन्स आला तर ग्रॉस लॉस. मग याला नाव द्या ग्रॉस प्रॉफिट टू ग्रॉस प्रॉफिट. आणि हा ग्रॉस प्रॉफिट, हा ग्रॉस लॉस जो असेल तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायचा. कुठे? ग्रॉस प्रॉफिट डेबिटला आहे तो ट्रान्सफर होताना जाणार क्रेडिटला. आणि समजा ग्रॉस लॉस आला तर तो क्रेडिटला असतो, ट्रान्सफर होताना जाणार डेबिटला. आपण एक लाईन सोडलेलीच आहे. आता आपल्याला ग्रॉस प्रॉफिट मिळालं, मग तो डेबिटला आहे, ट्रान्सफर होताना जाणार क्रेडिटला. मग क्रेडिटला लिहा बाय ग्रॉस प्रॉफिट 7,900. 7,900. आणि आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करा. अगोदर आपण काय करू, जागा ॲडजस्ट करू. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण क्लोज करूया. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची बघा क्रेडिटची टोटल फक्त 7,900. मला वाटतं डेबिट जास्त आहे. मग आपले डेबिट जास्त आहे याचा अर्थ डेबिटला क्लोज होणार.
मग डेबिटची टोटल करा, डेबिटची टोटल किती? मग डेबिटची टोटल जर तुम्ही केली विद्यार्थी मित्रांनो तर ती येते आपली डेबिटची टोटल येणार 27,290. मग डेबिटची टोटल लिहा 27,290. आता डेबिट जास्त आहे तर हीच टोटल सेम क्रेडिटला लिहा 27,290 आणि या 27,290 मधून एवढी एक अमाऊंट आउटरची वजा करायची. मग 27,000 मधून 7 गेले म्हणजे 20,290, 20,000 मधून 900 गेले 19,100 आणि हे 290 म्हणजे 19,390. मग फरक येतोय आपला 19,390. आता मी तुम्हाला सांगितलं होतं डेबिटला फरक आला तर प्रॉफिट असतो ग्रॉस प्रॉफिट, क्रेडिटला फरक आला तर लॉस ग्रॉस लॉस. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला काय, डेबिटला फरक आला तर नेट प्रॉफिट आणि क्रेडिटला फरक आला तर नेट लॉस. म्हणजे ज्या वेळेस क्रेडिटला फरक येईल तेव्हा लॉस म्हणून नाव द्या आणि डेबिटला फरक आला तर प्रॉफिट म्हणून नाव द्या. मग हा आता आपला लॉस आहे, मग याला नाव द्या बाय नेट लॉस. काय करायचं आता, ट्रेडिंग अकाउंटचा जो फरक होता तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केला, पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आलेला डिफरन्स कुठे ट्रान्सफर करू, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जो काही डिफरन्स येईल तो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटलमध्ये ट्रान्सफर करायचा. नेट प्रॉफिट आलेला असेल तर ॲड करायचा, नेट लॉस आलेला असेल तर लेस करायचा. मग आता नेट लॉस आहे, चला आपण लेस करूया. मग कॅपिटलच्या खाली लिहायचं लेस नेट लॉस, लेस नेट लॉस. मग नेट लॉस किती, नेट लॉस किती आपण इकडे बघितला होता, नेट लॉस आपला किती आलेला आहे 19,390. मग करा 19,390 वजा करायचा आहे. वजा केल्यानंतर आउटरला लिहा. मग 1,25 मधून 19 गेले म्हणजे 1,6, 1,06,000 मधून 300 गेले म्हणजे 1,05,700, 90 गेले म्हणजे 1,05,610. मग आपला डिफरन्स जो काही येणार तो येणार 1,05,610. मग आउटरला लिहा 1,05,610. कॅपिटलचा जो काही फरक आला तो आउटरला लिहिला आणि आउटरला लिहिल्यानंतर आपला प्रॉब्लेम संपला. बॅलन्स शीट टोटल करून टाका. लायबिलिटी साईड आणि असेट साईड दोन्ही साईड इक्वल भरल्या पाहिजे. आता डिफरन्स यायला नको, डिफरन्स फक्त ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आला, इकडे डिफरन्स यायला नको. बॅलन्स शीट टॅली झाली पाहिजे. आणि विद्यार्थी मित्रांनो आपण जर टोटल केली तर आपली बॅलन्स शीट टॅली होते, बॅलन्स शीट टॅली होते 1,43,110. मग टोटल लिहा, तुम्ही नंतर चेक करा 1,43,110 आणि इकडे पण टोटल येते 1,43,110. डबल अंडरलाईन करून टाका. 1,43,110ला आपली बॅलन्स शीट टॅली होते. बॅलन्स शीट टॅली झाली म्हणजे प्रॉब्लेम संपला. पहिला प्रॉब्लेम होता म्हणून आपण खूप डिटेल आणि खूप स्लोमध्ये घेतला. पुढचे प्रॉब्लेम पण आपण जास्त ॲडजस्टमेंटचे घेणार आहोत. पहिला प्रॉब्लेम आपला झालेला, असे भरपूर प्रॉब्लेमची प्रॅक्टिस आपण आपल्या चॅनलवर करणार आहोत. तुम्ही फक्त आमच्या चॅनलला कनेक्ट राहा आणि फायनल अकाउंटचे प्रत्येक प्रॉब्लेम समजून घ्या अगदी डिटेलमध्ये. आपण पुढच्या लेक्चरला अजून एक नवीन प्रॉब्लेम शिकूया. आता आपण इथं थांबूया. थँक्यू.